धुरंधर चित्रपटातला एक सीन आठवतोय, जेव्हा रेहमान डकेत म्हणजेच अक्षय खन्ना लॅरी जिंकल्यानंतर भाषण करायला येतो आणि एकच जल्लोष होतो. तसाच काहीसा सीन ठाण्यामधल्या मुंब्र्यामध्ये पाहायला मिळालाय. ही आहे सहार युनूस शेख, मुंब्र्यामधल्या प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएम या पक्षाकडून विजयी झालेली उमेदवार. तिनं मुंब्र्यामधल्या महिला सक्षमीकरण किंवा स्थानिक समस्या असतील या गोष्टींवरती फोकस केला. सोशल मीडियावरून तिने लोकप्रियता देखील मिळवली. तिच्यासोबतच एमआयएमचे 4ही उमेदवार इथून निवडून आलेत. खरं तर मुंब्रा म्हटलं की जितेंद्र आव्हाड हे समीकरण आहे, कारण त्यांचा तो बालेकिल्ला. पण सहारचे वडील युनूस शेख जे आव्हाडांचे खंदे समर्थक होते, त्यांनी आपल्या मुलीसाठी तिकीट मागितलं, जे मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कडवटपणा घेतला आव्हाडांसोबत आणि ज्याचा परिणाम आपल्याला निवडणुकीत दिसतोय. या सगळ्या गोष्टींसह यंदा राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा देखील एमआयएमला चांगलाच फायदा झालाय. एमआयएमची ही विजयी उमेदवार सहार युनूस शेख हिने 19 जानेवारीला मुंब्र्यामध्ये एक विजयी सभा घेतली. यावेळी तिनं जे विधान केलंय त्यानंतर लोकांवरती तोंडात बोटं घालण्याची वेळ आली आहे. अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है. असं थेट चॅलेंज या भाषणामध्ये ठाण्यातल्या मुंब्र्यातल्या स्टेजवर उभं राहून तिनं दिलंय. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण अनेक नवीन चेहरे पाहतोय, मात्र या निवडणुकीमध्ये नक्की कुठल्या मुद्द्यावरती उमेदवार जिंकतायत हे काहीच कळत नाहीये. विकास, विचार, जात, धर्म, नक्की कोणत्या गोष्टीला धरून विजयोत्सव करणाऱ्यांना ही निवडणूक पुढे घेऊन जायची आहे. सहार शेख हिचं समोर आलेलं हेच विधान याच गोष्टीची नांदी तर नाही ना? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की सांगा.